श्री क्षेत्र रिद्धीपूर ही महानुभव पंथांची काशी आहे। भगवान गोविंद प्रभू तथा सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीत आषाढी पौर्णिमेनिमित्त प्रसाद वदने करिता तथा भव्य यात्रा महोत्सवाकरिता दिनांक 21/10/2024 रोजी भक्तांचा प्रसाद वंदने करिता गोविंद प्रभूच्या दर्शनासाठी जनसागर उसळला होता। आषाढी पौर्णिमेला दरवर्षी या ठिकाणी असलेल्या गोविंद प्रभू राजमठ, गपिराज बाबा मठ, यक्षदेव बाबा मठ, वायंदेशकर बाबा मठ, तळेगावकर बाबा मठ, भगतराज बाबा मठ या मठांमध्ये पवित्र आस्था प्रसादाचे वंदन करण्यास हजारो भाविक भक्त येतात। प्रसाद वंदन काय आहे? प्रसाद वंदन म्हणजे परमेश्वराने प्रसन्न होऊन भक्तांना दिलेला तो प्रसाद होय। यामध्ये प्रामुख्याने श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभूंनी वापरलेले वस्त्र, अंगरख्य, धोतर, शाल तथा त्यांच्या नित्य वापराच्या वस्तू इत्यादी त्या 850 वर्षीपासून पूर्वजांनी जतन करून ठेवल्या आहेत। त्यांची जतन करून ठेवल्या आहेत त्याची जतन करण्याची पद्धत ही अत्यंत उत्कृष्ट आहे। पुठ्यावर कापसामध्ये अलगद त्या पवित्र वास्तूचे अवशेष ठेवून त्यावर सुंदर बारीक जाळी लावली जाते। त्यानंतर त्यास कव्हर लावून सुरक्षित पेठीमध्ये त्या प्रसाद वास्तूंना ठेवले जाते। अशा प्रकारे हा अनमोल ठेवा पूर्वजांनी जतन केला आहे। ती आषाढी पौर्णिमेनिमित्त प्रसंगी भाविकांना वंदन करण्यास खुला करून दिला जातो। याकरिता दरवर्षी हजारो भाविक रिद्धपूर येथे दाखल होतात। 4 ते 5 दिवसभर रांगेत उभे राहून उन्हातानात पावसात उभे राहून त्या पवित्र प्रसादाचे वंदन करतात। येथील पेटणक, करमठ, ताळेगावकर मठ, गोपीराज संस्थान, यक्षदेव संस्थान, वायंदेशकर मठ, फुलारी मठ, राजमठ तथा अनेक आश्रमात प्रसाद वंदन भाविकांना केल्या जाते। अष्टजया या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळ, अमरावती, वाशिम, नांदेड, अकोला, हिंगोली आदी जिल्ह्यात गवळी समाजाचे लोक या ठिकाणी येऊन रिद्धपूर क्षेत्राच्या 8 दिशेला असलेल्या श्री प्रभूच्या अष्टजया 8 तीर्थ स्थाने अनवाणी पायाने आणि विश्रांती न घेता एका दिवसामध्ये त्यांची परिक्रमा करतात। हे अतिशय कठीण आहे, परंतु परंपरेने हा गवळी समाज त्यांच्या घरातील एक सदस्य घेऊन अत्यंत श्रद्धा भक्तीने आपला पण पूर्ण करतो। जर हे केले नाही तर त्यांना समाधान वाटत नाही। आपल्या पूर्वजांच्या भगा नको म्हणून ते दरवर्षी हजारोंच्या संख्येने येऊन श्री प्रभूंच्या चरणी तत्सम होतात। आषाढी पौर्णिमेनिमित्त जवळपास हजारोंच्या संख्येने भाविकांनी प्रसाद वंदनेचा लाभ घेतला। या यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता। जनमत लाईव्ह न्यूज साठी मोर्शीमधून सचिन डौके यांची रिपोर्ट।